नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आपण एक जबरदस्त स्कॉलरशिप योजना शोधून आणलेली आहे। याद्वारे जर तुम्ही पहिलीपासून ते पीजी पर्यंत शिक्षण घेत असाल तर अशा विद्यार्थ्यांसाठी जवळपास 75,000 रुपयांची स्कॉलरशिप यामध्ये देण्यात येते। तर या स्कॉलरशिपची माहिती देण्यासाठी आपण हा खास व्हिडिओ बनवतोय। तर ही स्कॉलरशिप HDFC बँक परिवर्तन ESCC प्रोग्राम 2025-26 असे या स्कॉलरशिपचं नाव आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये HDFC बँकेचा हा जो उपक्रम आहे यामध्ये वंचित पार्श्वभूमीतील गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी ही शिष्यवृत्ती काढण्यात आलेली आहे। यामध्ये पहिली ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, तसंच तुम्ही जर डिप्लोमा, ITI किंवा पॉलिटेक्निक जर शिकत असाल तरी तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे। आणि सोबतच तुम्ही UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट जर असाल तुम्ही किंवा PG पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही शिकत असाल तर तुम्हालाही ही स्कॉलरशिप मिळणार आहे। तर ह्या अभ्यासाअंतर्गत जर तुम्ही UG मध्ये असाल, अंडर ग्रॅज्युएट जर शिकत असाल तुम्ही, तर याच्यामध्ये जनरल कोर्स आणि प्रोफेशनल कोर्स असे दोन असतात। तर त्यानुसार जर तुम्ही जनरल कोर्स शिकत असाल म्हणजे उदाहरणार्थ BCom, BSc, BA किंवा तुम्ही BCS म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स जर तुम्ही शिकत असाल तरी तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे। तसंच जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन कोर्समध्ये जर प्रोफेशनल कोर्स शिकत असाल विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे BTech, MBBS, LLB, BArch किंवा जर तुम्ही नर्सिंग शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळू शकते। त्यानंतर राहिला गोष्ट PG मध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये जर तुम्ही जनरल कोर्स शिकत असाल विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये MCom आणि MA वाल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप आहे। सोबतच जर तुम्ही PG मध्ये प्रोफेशनल कोर्स करत असाल, MTech किंवा MBA, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही स्कॉलरशिप आहे। सोबतच जर तुम्ही मेडिकल MBBS इतर मेडिकल MBBSच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही स्कॉलरशिप आहे। या स्कॉलरशिप कार्यक्रमाअंतर्गत वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांना तोंड देणारे किंवा आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाला पाठिंबा मिळावा म्हणून HDFC बँकेतर्फे एक 75,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप देण्यात येते। प्रत्येक वर्गासाठी वेगळी आहे, ते आपण पुढे माहिती बघणारच आहोत। सोबत HDFC बँकेचा सामाजिक उपक्रम हा जो परिवर्तन नावाचा जो उपक्रम आहे, स्कॉलरशिप आहे, यामध्ये ग्रामीण विकास, शिक्षण, कौशल्य विकास या गोष्टीला प्राधान्य देऊन समाजात बदल घडवण्यासाठी ही स्कॉलरशिप काढण्यात आलेली आहे। या स्कॉलरशिपचा सर्वात मोठा क्रायटेरिया जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो हा आहे की तुम्ही हा फॉर्म भरताना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला यासाठी अप्लाय करता येणार आहे। कुठलीही ऑफलाईन प्रकारचा फॉर्म वगैरे तुम्ही भरू शकत नाही, म्हणजे हार्ड कॉपी वगैरे भरून तुम्हाला सबमिट करायची आवश्यकता नाहीये। पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। आता आपण पुढची माहिती बघूया। यानुसार विद्यार्थ्यांना काय काय कोणता क्रायटेरिया वगैरे आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, HDFC बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम फॉर स्कूल स्टुडंट म्हणजे शाळेतले जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये काय काय आहे किंवा काय काय क्रायटेरिया वगैरे दिलेला आहे आपण ते बघूया। जे विद्यार्थी स्कूल स्टुडंट आहेत म्हणजे शाळेमध्ये शिकतायत पहिली ते 10वी पर्यंत, 11वी 12वीचे पण विद्यार्थी त्यामध्ये कन्सिडर करता येतात। जर तुम्ही 12वी पर्यंत शिकत आहात तर अशा विद्यार्थ्यांसाठी द स्टुडंट मस्ट करंट स्टडिंग इन क्लास 1 to 12, तुम्ही आता पहिली ते 12वी मध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी पाहिजे। किंवा तुम्ही डिप्लोमा, ITI आणि पॉलिटेक्निक कोर्स जरी करत असाल, तुम्ही प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट किंवा मग गव्हर्नमेंट ॲडेड स्कूलमध्ये जरी तुम्ही शिकत असाल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना यामध्ये स्कॉलरशिप मिळणार आहे। The applicant must have passed the previous qualifying examination with at least 55%, म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सगळ्यात मोठा क्रायटेरिया हा आहे की विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस इयरचं म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही ज्या पण वर्गात असाल, सपोज एखादा 8वीतला मुलगा आहे तो स्कॉलरशिपसाठी अप्लाय करतोय, तर त्या विद्यार्थ्यांनी 7वीच्या वर्गामध्ये कमीत कमी 55% गुण मिळवलेले पाहिजे। जर तुम्ही 12वीत जाणार असाल तर 11वीच्या वर्गामध्ये तुम्ही कमीत कमी 55% गुण मिळवलेले पाहिजे। जो विद्यार्थी 11वीत जात आहे तर त्यांनी प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षीच्या 10वीच्या पेपरमध्ये त्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी 55% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असले पाहिजे। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, द अॅन्युअल फॅमिली इन्कम मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू 2.5 लाख, म्हणजे तुमचं फॅमिली इन्कम जे आहे ते 2.5 लाखाच्या आत पाहिजे किंवा 2.5 लाखापर्यंत पाहिजे। त्यापेक्षा जर जास्त तुमचं इन्कम असेल तर ते यासाठी तुम्ही पात्र ठरत नाही। त्यानंतर दिले तुम्हाला प्रेफरन्स विल बी गिवन दोज ॲप्लिकंट वी हॅव एक्सपिरियन्स द पर्सनल फॅमिली क्रायसिस, जर तुमच्यावरती म्हणजे जर तुमच्या कुटुंबावरती काय असं आर्थिक संकट वगैरे असेल, म्हणजे उदाहरणार्थ जर या शिक्षणाच्या काळामध्ये तुमचे वडील किंवा आई दगावले असेल किंवा तुमच्या फॅमिलीवरती काहीतरी नैसर्गिक संकट वगैरे ओढवलं गेलेलं असेल किंवा तुमच्या घरातला जो कर्ता पुरुष आहे, कर्ता माणूस आहे, जो मेन मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे तो जर तुमचा बंद झालेला असेल तर असे विद्यार्थी सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं, वी ओनली ॲक्सेप्ट ॲप्लिकेशन सबमिटेड ऑनलाईन अँड डू नॉट प्रोसेस अँड एनी हार्ड कॉपी सबमिशन, म्हणजे यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचे हार्ड कॉपी वगैरे सबमिट तुम्हाला करायची नाहीये।
याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला यामध्ये ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी सध्या अंडर ग्रॅज्युएटचे कोर्स शिकत आहेत त्यांच्यासाठी त्यांचा क्रायटेरिया वगैरे काय काय आहे. तर जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट कोर्स वगैरे करतात त्यांसाठी ओपन फॉर इंडियन नॅशनल्स ओनली, म्हणजे तुम्ही विद्यार्थी भारताचे रहिवासी असणं अत्यंत गरजेचं आहे. भारतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाच यासाठी अप्लाय करता येऊ शकतं. नंतर आहे जे विद्यार्थी आहेत आपले ते जनरल कोर्स म्हणजे बीकॉम, बीएससी, बीए आणि बीसीए यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्स शिकत आहेत म्हणजे बीटेक, एमबीबीएस, एलएलबी आणि बीआर हे विषय शिकत आहेत तेच विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर तुम्ही जर फर्स्ट इयरला असाल तर तुम्ही त्याच्या आधीच्या वर्षी कमीत कमी 55% तुम्हाला पडलेले असले पाहिजे. जर तुम्ही सेकंड इयरला असाल तर तुम्हाला फर्स्ट इयरला 55% किंवा त्यापेक्षा जास्त टक्के पडलेले पाहिजे. जर तुम्ही थर्ड इयरला असाल तर त्याच्या प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला कमीत कमी, हा सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया आहे, तुम्हाला कमीत कमी 55% असले पाहिजे. त्यानंतर अॅन्युअल फॅमिली इन्कम जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुमचं 2.5 लाख म्हणजे फक्त 2.5 लाखांपर्यंत पाहिजे. एकतर 2.5 लाखाच्या घरात म्हणजे आतमध्ये असलं पाहिजे किंवा जास्तीत जास्त 2.5 लाखापर्यंतच पाहिजे. त्यापेक्षा जर जास्त असलं तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं नंतर जो क्रायटेरिया दिलेले विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, जर तुमच्यावरती असं काहीतरी फॅमिली वरती जर तुमच्या काही संकट आलं असेल, आर्थिक संकटात सापडले असेल किंवा तुमच्या घरातला जो कर्ता पुरुष आहे त्यांना जर का कधी काही हॉस्पिटल वगैरे साठी जर ती बेड रेस्ट वरती असतील किंवा खूप दिवसापासून आजारी असतील म्हणजे घरातला मेन येणारा इन्कम सोर्स जर तुमचा बंद असेल तर यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं जे दिलेलं आहे तुम्हाला फॉर जनरल अंडर ग्रॅज्युएट कोर्स म्हणजे जर तुम्ही बीए, बीकॉम वगैरे जनरल कोर्स जर करत असाल अंडर ग्रॅज्युएटचे तर तुम्हाला यामध्ये 30,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप मिळणार आहे. जर तुम्ही प्रोफेशनल अंडर ग्रॅज्युएट कोर्स करत असाल तर त्यासाठी तुम्हाला 50,000 रुपये मिळणार आहे. जे विद्यार्थी बीटेक वगैरे शिकत आहेत ते प्रोफेशनल कोर्समध्ये येतात तर त्यांना यामध्ये 50,000 रुपये मिळणार आहे. आता यासाठी सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट काय काय पाहिजे, तर डॉक्युमेंट जर बघायला गेले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यामध्ये, तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सगळ्यात पहिले तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो असला पाहिजे तुमच्याकडे. यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले पासपोर्ट साईज फोटो असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस इयर मार्कशीट असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी सपोज तुम्ही आता एखादा विद्यार्थी जर फर्स्ट इयरला आहे किंवा सेकंड इयरला आहे तर प्रिव्हियस इयरचं म्हणजे मागच्या वर्षीचं तुमच्याकडे मार्कशीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे आयडेंटिटी प्रूफ, तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ द्यावं लागेल. सर्वात पहिले आहे आधार कार्ड. आधार कार्ड जनरली सर्वांजवळ असतंच त्यामुळे आधार कार्ड देणं थोडंसं इझी. जर ते नसेल तर तुमच्याकडे वोटर आयडी असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी 18+ आहेत, 18 वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांनी आधार कार्ड काढले असेल किंवा मग काढून घ्या. पुढेही भविष्यामध्ये खूप साऱ्या योजनांसाठी तुम्हाला ते आवश्यक आहे. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसनही देऊ शकतात. म्हणजे हे ऑब्लिक मध्ये एकतर आधार कार्ड द्या, नाही आधार कार्ड तर वोटर आयडी द्या, वोटर आयडी नाही तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन देऊ शकता. त्यानंतर दिले तुम्हाला करंट इयर ऍडमिशन प्रूफ, म्हणजे या वर्षी तुम्ही शिकत आहात याचा तुम्हाला प्रूफ द्यावा लागेल. मग प्रूफ देताना तुम्ही काय काय डॉक्युमेंट देऊ शकता, एकतर फीची रिसिप्ट द्या, म्हणजे तुम्ही त्या संबंधित कॉलेजला वगैरे ऍडमिशन घेतलेले तिथली फीची रिसिप्ट द्या. ते नसेल तर तुमच्याकडे ऍडमिशन लेटर असेल किंवा इन्स्टिट्यूटचा आयडी कार्ड असेल. तुम्ही ऍडमिशन घेता वेळेस जर तुम्ही कॅपराउंड थ्रू जर गेला असेल विद्यार्थी मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन लेटर मिळतं, तर ते ऍडमिशन लेटर सादर करा. ते नसेल तर जे तुमचं ज्या कॉलेजला वगैरे तुम्ही आहे इन्स्टिट्यूटला आहे तर तिथलं तुम्हाला आयडी प्रूफ द्या. जे तुमचं आय कार्ड आहे ते आय कार्ड सुद्धा चालेल. किंवा त्या शैक्षणिक कॉलेजचं तुम्ही बोनाफाईड सर्टिफिकेटही देऊ शकता. बोनाफाईड सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकता. त्यानंतर आहे ऍप्लिकंटचं तुम्हाला बँक पासबुक लागेल. जर तुमचे बँक अकाउंट जर ओपन नसेल तर तुम्ही कृपया लवकरात लवकर बँक अकाउंट ओपन करून घ्या. आणि ऑब्लिक मध्ये दिले जर ते नसेल तर कॅन्सल चेक. आता जर तुमच्याकडे बँक अकाउंट नसेल तर कॅन्सल चेक कदाचित नसेल तुमच्याकडे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बँक मध्ये तुमचं एक अकाउंट ओपन करून घ्या. नंतर जो डॉक्युमेंट आहे तुम्हाला इन्कम प्रूफ लागेल. आता इन्कम प्रूफ म्हणजे काय, उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल. तर त्यासाठी तुम्ही इन्कम प्रूफ कुठला देऊ शकता, एक तर ग्रामपंचायतचं चालेल तुम्हाला ते देऊ शकता किंवा वार्ड काउन्सिलर असतो वार्ड काउन्सिलरचं दिलं तरी चालतं किंवा सरपंचाचं. सरपंच म्हणजे हेच ग्रामपंचायत झालं त्याच्यावरती सरपंचाचा सही शिक्का वगैरे असतो ते वालं. ते जर नसेल तर काय करा, इन्कम प्रूफ इश्यूड बाय SDM, DM, CO किंवा मग तहसीलदार, जे की आपण तालुका लेवलला काढत असतो तहसील मधून किंवा सेतू सुविधा केंद्रातून काढत असो, तुम्ही तिथूनही काढू शकता. जर तुम्हाला तिथून मिळत नसेल तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करा, आम्हीही तुम्हाला तो डॉक्युमेंट प्रोव्हाइड करू. त्यानंतर आहे अफिडेव्हिट. त्यानंतर आहे प्रूफ ऑफ फॅमिली आणि
पर्सनल क्रायसिस, जर तुमच्या घरावरती काही आर्थिक संकट वगैरे आलेले असतील तर त्याचा तुम्हाला प्रूफ या ठिकाणी द्यावा लागेल. आता या सर्वांसाठी ऍप्लिकेशन प्रोसेस कशी आहे, तर पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन प्रोसेस आहे. कुठल्याही प्रकारे तुम्ही यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकत नाही किंवा मग तुम्ही याची हार्ड कॉपी वगैरे सबमिट करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा जो दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट वगैरे जर शिकत असाल तर यासाठी या फॉर्मसाठी तुम्हाला एक लास्ट डेट दिलेली आहे. तर लास्ट डेट आहे तुमच्यासाठी 4 सप्टेंबर 2025. याच्या आधीच तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी. 4 सप्टेंबरच्या आधी करायचा. म्हणजे याचे वेगवेगळे राऊंड दिलेले आहेत. तर फर्स्ट राऊंडचा जो क्रायटेरिया आहे तो 4 तारखेपर्यंत आहे. बाकी पुढचं मी तुम्हाला पुढे सांगतोच आहे. जे विद्यार्थी आता पीजी शिकतात, पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण चालू आहे त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात. जे पोस्ट ग्रॅज्युएशन जे विद्यार्थी आहेत तर त्यांना जर तुम्ही जनरल कोर्स शिकत असाल पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तर त्यामध्ये तुम्ही MCOM किंवा MA या 2 वर्गाचे विद्यार्थी असले पाहिजे. जर तुम्ही त्याच्यामध्ये प्रोफेशनल कोर्स जर शिकत असाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही MTech किंवा MBA चे विद्यार्थी असणं गरजेचे आहे. त्या विद्यार्थ्यांना यामध्ये स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि याचा पण क्रायटेरिया जो ग्रॅज्युएशनच्या मुलांना आहे त्यानुसारच आहे. त्यामध्ये तुम्ही मागच्या वर्षी प्रिव्हियस इयरला कमीत कमी 55% तुम्हाला मार्क मिळाले असले पाहिजे. सोबतच तुमचं जे फॅमिली इन्कम आहे ते 2.5 लाखापर्यंत किंवा 2.5 लाखाच्या आत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यामध्ये जनरल पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुम्हाला 35,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. किती? 35,000 रुपये. जनरलमध्ये कोण कोण येतं? तुम्ही MCOM किंवा MA करत असाल तर तुम्हाला 35,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. जर तुम्ही प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स जर करत असाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला तब्बल 75,000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप यामध्ये मिळणार आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही कृपया करून या फॉर्मसाठी अप्लाय करा, या स्कॉलरशिपचा लाभ घ्या. आता यामध्ये जे डॉक्युमेंट दिलेले विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे डॉक्युमेंट दिलेले आहे सर्वात पहिले आपल्याला पासपोर्ट साईज फोटोग्राफ पाहिजे असतो. पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागेल आपल्याला. त्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस इयरचं म्हणजे मागच्या वर्षीचं मार्कशीट लागेल. 1 नंबरला पासपोर्ट साईज फोटो लागेल. 2 नंबर तुम्हाला प्रिव्हियस इयर मागच्या वर्षीचं मार्कशीट लागेल. नंतर आयडेंटिटी प्रूफ द्यावा लागेल तुम्हाला. आयडेंटिटी प्रूफ मध्ये काय काय लागेल तुम्हाला? एक तर आधार कार्ड द्या, वोटर ID द्या किंवा मग ड्रायव्हिंग लायसन्स द्या. त्यानंतर करंट इयर ऍडमिशन प्रूफ, तुम्हाला या वर्षीचा ऍडमिशन प्रूफ द्यावा लागेल. त्याच्यामध्ये फीची रिसिप्ट द्या किंवा ऍडमिशन लेटर द्या, इन्स्टिट्यूटचा आय कार्ड द्या किंवा तुम्ही कॉलेजचं संबंधित कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकता. इथं हे 4th नंबरचं डॉक्युमेंट. त्यानंतर आहे तुम्हाला बँक पासबुक सबमिट करायचं आहे. तुमचं बँकमध्ये अकाउंट असेलच असं गृहीत धरू आपण, किंवा नसेल तर लवकर लवकर बँकेमध्ये अकाउंट वगैरे ओपन करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इन्कम प्रूफ द्यावा लागेल. इन्कम प्रूफ मध्ये तुम्ही एकतर ग्रामपंचायतचं इन्कम प्रूफ देऊ शकता किंवा मग तुम्ही तहसीलदार, SDM, DM किंवा CO तुम्ही इन्कम प्रूफ देऊ शकता. सेतू सुविधा केंद्र तर असेल तुमच्या आसपास किंवा एखादा नेट कॅफे वगैरे असेल त्यांच्याकडून तुम्ही इन्कम प्रूफ काढून घेऊ शकता. त्यानंतर अफिडेव्हिट द्यावा लागेल तुम्हाला. आणि प्रूफ ऑफ फॅमिली क्रायसिस किंवा पर्सनल जर तुमच्या आयुष्यात म्हणजे तुमच्या फॅमिलीवरती जर काही संकट वगैरे आले असेल त्याचा तुम्ही प्रूफ देऊ शकता. एवढे डॉक्युमेंट तुम्हाला गरजेचे आहे. याची सुद्धा जी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो ती पूर्ण प्रोसेस कशी आहे? ऑनलाईन पद्धतीने आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला यामध्ये अर्ज करता येणार नाही. आता जे विद्यार्थी ह्या स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरतील त्या विद्यार्थ्यांचा आहे ना अर्ज भरल्यानंतर तुमची छाननी होईल. म्हणजे काही विद्यार्थी त्याच्यातून निवडले जातील. तर निवडताना ते तुमच्या क्रायटेरियानुसार निवडतील बरोबर. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं. त्यामुळं आठवणीनं कृपया डॉक्युमेंट देताना योग्य ते डॉक्युमेंट द्या. खोटे डॉक्युमेंट देऊ नका. अपलोड करताना पण ब्लर, ज्याच्यावरती तुमचं नाव वगैरे स्पष्ट दिसत नाहीये, डॉक्युमेंट कोणता हे कळत नाहीये असे डॉक्युमेंट कृपया करून भरू नका. कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर कॅन्सल झालं तर तुम्हाला बाद करतील त्याच्यातून. त्यानंतर आहे तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू विद्यार्थी मित्रांनो तुमचा, म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू आणि त्यानंतर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्यानंतर ते काय करतील? फायनल विद्यार्थी सिलेक्ट करतील की याच्यामधून कोणते कोणते विद्यार्थी त्यांना स्कॉलरशिप द्यायची आहे. आणि त्यानंतर अनाउन्समेंट ऑफ द फायनल लिस्ट ऑफ स्कॉलर्स, म्हणजे कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची नंतर अनाउन्समेंट ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला करतील. त्यानंतर आहे आय डू नॉट हॅव माय करंट इयर्स ऍडमिशन फी रिसिप्ट ॲज आय एम unable to pay it for my BTech first year program. How can I avail this scholarship? त्यांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांनो, सपोज तुम्ही यासाठी अप्लाय केलं परंतु तुमच्याकडे फीची रिसिप्टच नाही, समजा तुम्ही बीटेकला वगैरे शिकता तर त्याचं उत्तर दिलं त्यांनी, ॲप्लिकंट मस्ट सबमिट प्रूफ ऑफ देअर करंट इयर्स ऍडमिशन. काय करा, जर तुमच्याकडे ते नसेल तर तुमच्याकडे काही ना काहीतरी असा प्रूफ असला पाहिजे ज्यानुसार तुम्ही त्या संबंधित वर्गात आहे, ह्या वर्गात शिकतोय असा त्याचा अर्थ निघला पाहिजे, ते सिद्ध झाला पाहिजे. मग त्यामुळे तुम्ही काय काय देऊ शकता? एक तर तुम्ही ऍडमिशन लेटर द्या.
ऍडमिशन लेटर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काय करा, ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर असेल ते द्या. ते नसेल तुमच्याकडे बोनाफाईड असेल तर बोनाफाईड द्या, तरी सुद्धा चालेल. त्यासाठी डेडलाईन आहे सर्व विद्यार्थ्यांना. सगळ्यात पहिली डेडलाईन जी आहे ती 4 सप्टेंबर 2025 आहे. सेकंड सायकल जी सुरू होईल त्यावेळेस डेडलाईन असेल तुम्हाला 30 ऑक्टोबर 2025 आणि त्यानंतर थर्ड सायकल ज्यावेळेस सुरू होईल तर त्यावेळेस तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकतात. आता एका विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे की जर मला 53.4% आहे 53% तर अप्लाय करता येईल का? तर नाही करता येणार. तुम्हाला कमीत कमी यामध्ये 55% असणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तुम्ही या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात. जर समजा तुम्ही एकदा सपोज तुम्ही इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला आहात आणि तुम्ही यावेळेस फॉर्म भरला, तुम्हाला ती स्कॉलरशिप वगैरे मिळाली, तर तुम्हाला सेकंड इयरला मिळेल का, थर्ड इयरला मिळेल का, फोर्थ इयरला मिळेल का, म्हणजे पुढे मिळत राहील का? तर हो, मिळत राहील. पण त्यासाठी त्यांनी जो क्रायटेरिया दिलेला आहे तो क्रायटेरिया पूर्ण करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला दरवर्षी ती स्कॉलरशिप मिळत राहील, पण त्यासाठी तुम्हाला क्रायटेरिया पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचे विषय वगैरे बॅक ठेवू नका. सर्वात महत्त्वाचं तुमचा 55% क्रायटेरिया वगैरे पूर्ण झाला पाहिजे. आणि जे तुमचं इन्कम सर्टिफिकेट वगैरे आहे तर त्यामध्ये तुमचं उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र आहे त्याच्यावरती 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसलं पाहिजे. त्यानंतर 20 डॉक्युमेंट मस्ट बी अपलोडेड ॲज प्रूफ ऑफ इन्कम. इन्कम प्रूफसाठी तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट अपलोड करू शकता, जे की तुम्हाला पहिले सांगितलेले आहे. तुम्ही काय करा, SDM, DM, कलेक्टर ऑफिस किंवा मग तहसीलदार तुम्ही इन्कम सर्टिफिकेट करू शकता. जर ते नसेल तुमच्याकडे, जर तुमचे वडील कुठं आई-वडील जर ड्युटीला वगैरे असेल, सपोज त्यांना 20,000 रुपये जर पेमेंट असेल, तर 20 गुणिले 12,000 केलं तर 2,40,000 रुपये उत्पन्न होतं तुमचं वार्षिक उत्पन्न. म्हणजे तुम्ही 2.5 लाखाच्या आत बसता. तर यासाठी तुम्ही तुमची सॅलरी स्लिप पण जोडू शकता किंवा ITR देऊ शकता. जर हे नसेल तर तुम्ही ॲफिडेव्हिट सुद्धा देऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे दिलेले आहे, सपोज तुमच्यावरती परिवारावरती काहीतरी आर्थिक संकट वगैरे आहे, तर यासाठी कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे ते दिलेले बघा. डेथ ऑफ अर्निंग फॅमिली मेंबर, म्हणजे तुमच्या घरातला जो कर्ता पुरुष आहे जर तो वारला असेल, एक्सपायर झाला असेल, तर त्यासाठी तुम्ही त्यांचं डेथ सर्टिफिकेट अपलोड करू शकता. मृत्यू प्रमाणपत्र तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. नंतर जॉब लॉस इन द फॅमिली, म्हणजे जर तुमच्या फॅमिलीमध्ये जे इन्कम उत्पन्नाचे जे सोर्स आहेत ते जर बंद झाले असेल किंवा तुमच्या घरच्यांचा जर कधी जॉब वगैरे गेला असेल, तर त्यामध्ये तुम्ही ऑफिशियल लेटर फ्रॉम द एम्प्लॉयर कन्फर्मिंग जॉब लॉस, म्हणजे तुम्ही त्या संबंधित कंपनीतलं वगैरे जॉब गेल्याचं प्रमाणपत्र तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. सेल्फ एम्प्लॉयमेंट फेल्युअर जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सपोज तुमचा समजा एखादा बिझनेस वगैरे असेल, पूर्ण बिझनेस वगैरे ठप्प झाला असेल किंवा मग तुम्हाला त्यामध्ये खूप सारा लॉस झाला असेल, तर त्यावेळेस तुम्ही ॲफिडेव्हिट त्यामध्ये किंवा नोटरी पब्लिक स्टँडिंग द फेल्युअर तुम्ही ॲफिडेव्हिट वगैरे करून देऊ शकता. नंतर मेडिकल ट्रीटमेंट ऑफ क्रिटिकल इलनेस, जर का कधी तुम्हाला समजा तुमच्या घरातला जर कर्ता पुरुष आहे तो खूप दिवसापासून आजारी आहे, बेड रेस्टवरती आहे, म्हणजे तुमचं मेन इन्कम सोर्सच बंद झालेला आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्या संबंधित व्यक्तीचे जे पण मेडिकलचे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत, मेडिकल रिपोर्ट आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकता. नंतर नॅचरल डिझास्टर, म्हणजे जर तुमच्या घरावरती जर का कधी काही नैसर्गिक आपत्ती वगैरे जर आली, तर तुम्ही ऑफिशियल डॉक्युमेंट फ्रॉम गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटकडून जे डॉक्युमेंट मिळणारे आहेत ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. असे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. सर्वात महत्त्वाचं आहे, जे विद्यार्थी ज्यांचा शिक्षणामध्ये गॅप वगैरे आहे तर त्यांच्यासाठी अप्लाय करता येईल का? आता एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला, सपोज की आय पास माय 12th एक्झामिनेशन इन 2024. मी 2024 मध्ये 12वी पास आउट झालेलो आहे. आफ्टर अ गॅप इयर आय वॉज ऍडमिटेड टू BTech फर्स्ट इयर. कॅन आय अप्लाय फॉर दिस स्कॉलरशिप? यस. जर का कधी तुम्ही 2024ला 12वी पास आउट झालेला आहे, म्हणजे थोडासा गॅप घेतला, नंतर परत तुम्ही तयारी केली आणि आता तुम्ही BTechच्या फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे, तुम्ही इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे, तर ते विद्यार्थी सुद्धा याला अप्लाय करू शकता. पण त्यानंतर तुमच्या शिक्षणामध्ये गॅप पडला नाही पाहिजे, म्हणजे तुम्हाला पुढे सुद्धा ही स्कॉलरशिप योजना मिळत राहील. फॉर्मची वगैरे सर्व माहिती बघितलीच आपण विद्यार्थी मित्रांनो. आता फॉर्म भरायचा कसा? तर यामध्ये फॉर्म भरताना तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरावा लागणार आहे. ऑफलाईनचे कुठलाही त्यांनी पर्याय दिलेला नाहीये. जर तुम्हाला या संदर्भात आणखीन काही माहिती हवी असेल किंवा जर तुम्हाला फॉर्म वगैरे भरताना अडचण येत असेल, तर तुम्ही सह्याद्री नेट कॅफे सोबत संपर्क करू शकता. हा सह्याद्री नेट कॅफेचा ऑफिशियल नंबर आहे. यावरती कॉल न करता फक्त व्हॉट्सअप करा आम्हाला तुमचं नाव आणि तुम्हाला जी स्कॉलरशिपची योजना ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो आणि तुमचे पूर्ण डॉक्युमेंट आमच्याकडे तुम्ही सेंड करा. आम्ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या हा फॉर्म वगैरे भरून देऊ शकतो. काही अडचण आहे यावरती फक्त कॉल करू नका, कारण की कॉलवरती बोलणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्ही कृपया व्हॉट्सअप करा. या नंबरवरती आम्ही तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करू आणि स्कॉलरशिपचा योग्यरित्या फॉर्म सुद्धा भरून. सोबतच जर तुम्ही शाळेमध्ये शिकत असाल तर तुमच्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत, मित्रमैत्रिणी, शिक्षक आणि तुमचा वर्गाचा जो ग्रुप आहे, तर त्यामध्ये या व्हिडिओची लिंक तुम्ही आठवणीने शेअर करा, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर तुमचे मित्रमैत्रिणी, फ्रेंड सर्कलमध्ये या व्हिडिओची लिंक आठवणीने शेअर करा,
म्हणजे याचा फायदा असा होईल की एखादा जो गरजू विद्यार्थी वगैरे आहे तर त्यांना या स्कॉलरशिपमुळे काही ना फुलने फुलाची पाकळी मदत होईल. सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही आठवणीने सबस्क्राईब करा, कारण की मी दरवेळेस वेळोवेळी स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षा, सोबतच शाळा, गव्हर्नमेंटचे जॉब वगैरे आहेत याची पूर्ण इत्थंभूत माहिती यावरती अपलोड करणार आहे इथून पुढे. त्यामुळे तुम्हाला पूर्ण याची माहिती तुम्हाला मिळत राहील. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर आपल्या इंस्टाग्रामच्या सह्याद्री नेट कॅफे या पेजला आठवणीने फॉलो करा. थँक्यू सो मच आणि भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये नवी माहिती सर.